नमस्कार, मी पंजाब भट्ट राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजपासून राज्यात पाऊस कंप्लीट आजच्या 29 दिवसा पाऊस आला आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। शेतकऱ्याला विनंती आहे, तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या। फक्त 29 दिवस पावसाला बाकी आहेत, म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा। राज्यातल्या जवळपास पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भासहित मराठवाडा आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आणखी 2 दिवस आज आणि उद्याचे दिवस पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि परत एक राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, राज्यामध्ये 15 तारखेच्या नंतर उन्हाचा पारा कमी होणार आहे, 40 अंशाच्या खाली पारा सरकणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यातल्या एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 14 मे पासून ते 25 मे पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून पूर्व मोसमी पावसाळ्यासारखा पाऊस दररोज 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत पडत जाणार आहे, म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर ऊस ज्यांचा ऊस सुकत आहेत, ज्यांचे ऊस शेतकरी आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, हळद लागवडीसाठी आनंदाची बातमी। पण ज्यांच्या हळदी काढून ठेवलेल्या त्यांनी मात्र 14 तारखेपर्यंत तुमच्या हळदी काढून घरी आणून ठेवा, कारण की राज्यामध्ये जसं गेल्या वर्षी 14 तारखेला 13 तारखेला पाऊस आला होता 13 मेला, या वर्षी देखील 14 मेला पाऊस येणार आहे। आणि हे पाऊस कंटिन्यू मे महिन्यात आता मध्ये 14 पासून तर 30 मे पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत, कधी पूर्व विदर्भ कधी पश्चिम विदर्भ, 2 दिवस पश्चिम महाराष्ट्र 2 दिवस विदर्भ, असं वेगवेगळा मराठवाडा, असं करत 30 मे पर्यंत दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि शेतामध्ये पाणी देखील साचणार आहे। असा त्यामध्ये मेच्या 15 दिवसामध्ये म्हणजे 14 मे ते 30 मेच्या दरम्यान दररोज विखुरलेल्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। शेतकऱ्याला विनंती, तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या, कारण की तुम्हाला जर अवकाळी एकदा पाऊस सुरू झाला तर तुम्हाला कामा आटपायला उशीर जाईल, म्हणून हे लक्षात द्यायचं। आणि सगळ्यात महत्त्वाची एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, 17 मेला आपला मान्सून अंदमान बेटावर येणार दस्तक देणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। तसं तर 14 तारखेपासून म्हणजे 12 तारखेपासून तिथून मान्सूनचं पोषक वातावरण तयार झालंय, पण 17 मेला चांगलं दस्तक देईल आणि मान्सून तिथं दाखल झाला म्हणून असं जाहीर केलं जाईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं। अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।